की माझ्या मालकाचा संघ आहे, मी इथे 100% खेळू शकत नाही, टाइमपास आहे, मुलं काय माझ्या पसंतीची नाहीत. पण प्रत्येकानं या ठिकाणी एक वैशिष्ट्य ठरलं या स्पर्धेचं, की प्रत्येकानं 100% एफर्ट दिले. काहींना हार पत्करावी लागली, परंतु आज या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये आपण आता पोहोचलेलो आहोत. या अंतिम फेरीमध्ये विजय संपादन केलाय. आनंदाचं उत्साहाचं वातावरण या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतंय. तर आपण सर्वजण नक्कीच तयार आहात आणि या ठिकाणी बक्षीस वितरणासाठी मी विनंती करतो या ठिकाणी मान्यवरांना. अंकुर भगत, आपण व्यासपीठाकडे यायचंय. महेश भगत, आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचंय. महेश भगत, बक्षीस वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय आपल्याला. या स्पर्धेचा व्यक्तिगत पारितोषिक दिलं जातोय, त्यासाठी पब्लिक हिरो ठीक आहे. या ठिकाणी सरांचं मार्गदर्शन आहे की या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय अर्थातच श्लोक गारमेंट खरसई या संघाला या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. श्लोक गारमेंट खरसई या संघाला या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. श्री सुवर्ण गणेश कबड्डी संघ दिव्यागर आयोजित पहिली भव्य दिव्य कबड्डी प्रो लीगची स्पर्धा आणि त्यामध्ये पहिल्या पर्वामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला अर्थातच श्लोक गारमेंट. हा संघ फक्त आपला कर्णधार आणि मालक उभा राहील, बाकीच्यांनी खाली बसून घेतलं तर बरं होईल. थोडं पुढे बस सरका. तर रोख रक्कम 15,000 आणि या ठिकाणी चषक दिलं जाणार आहे. ते म्हणजेच या स्पर्धेचं चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय अर्थातच श्लोक गारमेंट यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. हार्दिक अभिनंदन श्लोक गारमेंट, अतिशय सुंदर खेळ केलात आणि या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप आपण पाळलीत, त्याबद्दल तुमच्या पुढील वाटचालीसाठी सर्व खेळाडूंना नक्कीच शुभेच्छा असणार आहेत. तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी अर्थातच या ठिकाणी कान्होबा श्रीवर्धन. कान्होबा श्रीवर्धन, आपण या ठिकाणी आपला बक्षीस स्वीकारायचंय. अतिशय सुंदर खेळ. सेमीफायनल मध्ये खरोखरच त्यांच्याकडून जो खेळ हवा होता तो या ठिकाणी साकारला गेला नाही, तरी सुद्धा या ठिकाणी त्यांना द्वितीय क्रमांकावर समाधान मानावं लागते. अतिशय सुंदर संघ बांधला गेला होता, तो म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच कादोबा प्रसन्न श्रीवर्धन. हा संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. तृतीय संघाचा मानकरी या ठिकाणी आणि या ठिकाणी मालक सुमित आणि अनंत फुटाणकर आणि संघ नायक पप्पू चांदोरकर, राहुल चांदोरकर याला सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाते. रोख रक्कम 15,000 आणि चषक या ठिकाणी दिले जाते. धन्यवाद. या ठिकाणी मेडल सुद्धा दिली जाणार आहेत, ती स्वीकारायची आहेत. प्रथमतः मी विनंती करतो धन्यवाद. आपल्याला मेडल दिली जाणार आहेत, एकोपाठोपाठ एक यायचं आहे. राहुल चांदोरकर, बाळा धनावडे, गुंडू सनकर, वाणी, अश्मित विरकुड, सिद्धांत वाणी, संजय, खराखुरा आधारस्तंभ गजेंद्र
याला सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाते. आणि संकटमोचक ज्यांना आपला संघ सेमीफायनल मध्ये पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावली, श्रवण साठेचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय. आणि संघ मालक या ठिकाणी पाहायला मिळतात अनंत फुटाणकर. तृतीय आणि चतुर्थ या ठिकाणी आपण दिलंय. आणि द्वितीय क्रमांकाचं या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय या ठिकाणी महेश भगत आणि अंकुर भगत आणि त्यांच्या सहकार्यांना. आणि रोख रक्कम 25,000 आणि सुवर्ण गणेश चषक या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि मानकरी ठरला अर्थातच सुवर्ण गणेश दिव्यागर हा संघ, विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. प्रथमतः मेडल दिले जातील. मेडल द्या पहिले. अतिशय खेळ या ठिकाणी साकारला तो म्हणजेच सुवर्ण गणेश दिव्यागर आणि सोमजाई श्रीवर्धन राजभायदे संघ मालक आणि खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात. आजच्या या स्पर्धेचा पब्लिक हिरो खरोखरच याच्याकडे पाहायला जाईल असा हा खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालाय. कालपासून सुंदर खेळ केलाय तो अजय भायदे. आधारस्तंभ भाटकर, साहिल करंजकर. अमर सोमजाईचा खेळाडू, विंचवा देवीचा खेळाडू तुषार साळुंके, सिकंदर काप, आतेश पैर, गावदेवी बोरली, सूरज चाळके, हरिदास खरगावकर, तेजस कदम. हरिदास हा कुडगावचा खेळाडू आहे. भागवत माळ वाणी आणि स्वतः कर्णधार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच सोहम तोडणकर, सुवर्ण गणेशचा कर्णधार आणि लोकल टीमचा सुद्धा कर्णधार. आणि या ठिकाणी आपल्याला रोख रक्कम 25,001 आणि चषक या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि खेळाडूंनी गर्दी कमी करा, फक्त आपले कर्णधार आणि संघ मालक उपस्थित राहतील. अतिशय सुंदर खेळ केलात आणि या स्पर्धेमध्ये खरोखर सोहम तुला थोडस बोलावं लागणार आहे. आणि या हार्दिक अभिनंदन. सुवर्ण गणेश दिव्यागर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. टाळ्यांच्या गजरात आपण कौतुक करायला पाहिजे. यासाठी मन मोठं लागतं, त्यासाठी या ठिकाणी टाळ्या होणं फार गरजेचं आहे. जरी पराजित झालो असलो तरी सुद्धा या कबड्डीमध्ये पुन्हा दम धरेन आणि पुन्हा एकदा एक नंबर नक्कीच प्रथम क्रमांक मिळवेन. आणि या ठिकाणी आपल्याला आता व्यक्तिगत पारितोषिकाकडे जायचंय. तो म्हणजेच या स्पर्धेचा पब्लिक हिरो. या स्पर्धेचा पब्लिक हिरो यासाठी गिफ्ट दिली जाणार आहे. आणि ती गिफ्ट आपण या इथं आल्यानंतर आपण ओळखायची आहे की नक्की माझ्यासाठी काय दिलंय. सुवर्ण गणेश खरोखरच एक वेगळं ओळख असते. या ठिकाणी पब्लिक हिरो, आवाज येऊ द्या. पब्लिक हिरो 4 संघ आहेत. जयेश गाणेकर दुसरं, सोहम तिसरा. ठीक आहे, मागून आवाज येऊ द्या. मागून खरोखर सांगतो उत्साह असाच कायम ठेवा. कबड्डी नक्कीच आपली अशीच राहणार आहे. आणि याचा नक्कीच मानकरी ठरलाय पब्लिक हिरो या ठिकाणी दिला जाणार आहे श्लोक गारमेंटचा रोशन कांबळे. हार्दिक अभिनंदन रोशन. हार्दिक अभिनंदन, अतिशय सुंदर. परंतु ही गिफ्ट आपल्याला दिली जाणार आहे. मी विनंती करतोय महेश भगत यांना की आपण या ठिकाणी मेडल आणि गिफ्ट देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे रोशनचा या ठिकाणी. ठीक आहे, पब्लिक हिरो रोशन कांबळे. हार्दिक अभिनंदन रोशन.
आपल्याला ज्या दिलेल्या वस्तू आहेत त्याचा आपण नक्कीच आपल्या संघासाठी आपल्या स्वतःसाठी वापर करायचा आहे. पुढील व्यक्तिगत पारितोषिक असणार आहे उत्कृष्ट पक्कड. जयेश गाणेकर मागासपासून एकच नाव पुढे होते. पुढचं सिद्धांत वाणी. पुढचं तर खरोखर सांगतोय की सुवर्ण गणेश आपण फोटो काढण्यात राहू नका मग आपला सुद्धा खेळाडूचं नाव येणं फार गरजेचं आहे. खरोखर सांगतो की या ठिकाणी सोमने सुंदररित्या पकडी केल्यात आणि यामध्ये मानकरी ठरलाय सोमजाईचा सिद्धांत वाणी. उत्कृष्ट पक्कड या ठिकाणी दिलं जाते. तर या स्पर्धेमध्ये मी विनंती करतो अंकुर भगत आणि महेश भगत यांना की आपण या ठिकाणी सिद्धांतचा सत्कार करायचा आहे. सर्वोत्कृष्ट पक्कडसाठी या ठिकाणी सन्मानित केलं जाते सोमजाईचा खेळाडू सिद्धांत वाणी. हार्दिक अभिनंदन सिद्धांत. आपण सुंदर खेळ केलात, अतिशय सुंदर टॅकल केलात, या जोरावर आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. तर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट चढाई बहादर जास्त काही वेळ घेत नाहीये. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट चढाई बहादर नवोदित खेळाडू नक्कीच आता एक लिंक दिली आहे. नवोदित खेळाडू आहे आणि अर्थातच अजय भाईदे. आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर चढाया केल्यात. एक डुवा डॅश स्पेशलिस्ट म्हणून आपली ओळख निर्माण केली आणि त्याचा या ठिकाणी सत्कार केला जातो. आपला मित्र त्याला स्टेजवर घेऊन येतो. इतकं प्रेम आपण एकमेकांवर करताय. असंच कबड्डीवर सुद्धा प्रेम आपलं कायम आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या मित्राचा सत्कार या ठिकाणी केला जातो. याचा आनंद आपल्या मित्राला होत असतो. मित्र वणेवामध्ये गारव्यासारखा पाहिजे आणि ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक अर्थातच सोमजाई श्रीवर्धन या संघाला या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. आपण या ठिकाणी मेडल घेण्यासाठी पुढे यायचं आहे. हार्दिक अभिनंदन सोमजाई श्रीवर्धन. आपण या स्पर्धेमध्ये विजेतेपद प्राप्त केलं. पहिलं पर्वामध्ये सोमजाईला विजेतेपद प्राप्त झालंय. त्यामुळे खरोखरच या स्पर्धेमध्ये अजूनही दुसऱ्या पर्वामध्ये जे मिळणारा आनंद आहे आणि या स्पर्धेचं या ठिकाणी वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय. प्रशिक्षक, संघ कर्णधार आणि संघ मालक पुढे यायचं आहे आणि विनंती करतो रोख रक्कम 51,000 रुपये आणि चषक या ठिकाणी दिला जाते. अर्थातच सुवर्ण गणेश चषक लाभलाय तो म्हणजेच सोमजाई श्रीवर्धन या संघाला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तिसरा महोत्सव आणि पहिलं पर्व या ठिकाणी साकारलं जातंय. अतिशय सुंदर आयोजन या ठिकाणी पाहायला मिळालंय ते म्हणजेच श्री सुवर्ण गणेश कबड्डी संघ दिव्यागरच्या माध्यमातून विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू सगळे थंडावलेले आहेत. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू जयेश. अजून नाव येणं फार अपेक्षित आहे. अभिशिपूरकर. येस बरोबर आहे. अजूनही सोहम तोडणकर आणि अर्थातच या ठिकाणी श्लोक गारमेंट. आवाज येऊ द्या. या सर्वांवर मात करत या ठिकाणी खरोखरच सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला असता. काल जखमी झाला म्हणून आज या ठिकाणी आता कोचची भूमिका साकारताना पाहायला मिळते तो योगेश. परंतु या ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे अर्थातच सोमजाईचा शिवम वाणी. हार्दिक अभिनंदन शिवम. सुंदर टॅकल आणि चढायांच्या जोरावर आपण या ठिकाणी
या आयोजन समितीचा आपण या ठिकाणी मन जिंकलीत आणि या स्पर्धेमध्ये आपण स्वतः पहिलं व्यक्तिगत सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळवला, त्याबद्दल तुझं हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी मी विनंती करतोय स्वप्नील केळसकर, महेश भगत, अंकुर भगत यांना की आपण या ठिकाणी या गुणवान खेळाडूचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. खरोखरच आपण दिलेलं सहकार्य फार महत्वाचं होतं. 8 संघाचे मालक यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो, संघ प्रशिक्षकांचे पण आभार व्यक्त करतो आणि सर्व संघातल्या खेळाडूंचा सुद्धा आभार व्यक्त करतो, ज्यांनी या स्पर्धेच्या फॉर्म भरले त्या सर्वांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला असं या ठिकाणी मी जाहीर करतो. जे काय या ठिकाणी आपल्याला कमी जास्त झालं असेल ते नक्कीच आपण मेसेजच्या माध्यमातून सुवर्ण गणेशच्या कमिटीला कळवा. माझ्याकडून काय शब्द गेले असतील तर तेही मला कळवा आणि नक्कीच पुन्हा होणाऱ्या पर्वामध्ये आपण पुन्हा जोमाने या स्पर्धेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहा. या ठिकाणी आम्हाला पंच म्हणून लाभलेले पंच निरीक्षक सन्माननीय जनार्दन पाटील सर, अनिल राऊत सर, तुणतुणे सर, केतन पाटील सर, सुहास पाटील सर, या सर्वांचं मी उल्हास पाटील सर, या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. एक कबड्डी स्पर्धा